हॅलो. सामन्याला सुरुवात. दुसऱ्या फेरीतील ही शेवटची लढत आहे. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन. पहिला चेंडू आपण जर बघितला तर फुलटा चेंडू इथे हाताला गेलाय. मला वाटते रिव्ह्यू घेतलेला आहे. चला जयेश आपण इकडे यायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे जाऊया. दुसरा कोणी येणार नाहीये. तर नो बॉल असेल. नो बॉल. नो चेंडू असेल. कारण हा चेंडू जर बघितला तर भरपूर वरती होता. आपण पाहतो यष्टांच्या वरून हा चेंडू निघून गेला असता. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आपण पाहतोय. आपण पाहतो की बॅट्समनने गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र चेंडूची उंची जर बघितली ना तर चेंडू यष्टांच्या वरून निघून गेला असता. तेच कारण पंचांनी दर्शवलं की हा चेंडू नो असेल. नो बॉल. या मॅचसाठी आमचे स्कोरर इथे चेंज झालेले आहेत. विकी उराडे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. दहा फलक 6 धावा दहा फलकावरती लागल्या गेल्या. चेंडू टाकून झालाय. फक्त एक चेंडू टाकून झाला. यावेळेस बघा काय चांगला फटका केलाय. शफल आणि क्रॉस. चेंडू सरळ निघून गेलाय. फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग हिट. षटकार. वॉटर स्ट्रोक बाय मनीष तारवी. बघा मनीष तारवी याचा आपण खेळ जर बघितला तर भरपूर इम्प्रूव्ह झालेला आहे. भरपूर इम्प्रूव्हमेंट त्याने आपल्या खेळामध्ये केलेला आहे. आणि सातत्याने आपण पाहतोय खूप चांगलं प्रदर्शन आपल्या संघासाठी नेहमीच तो देत असतो. मला आठवतंय हिराई स्पोर्ट्स ससुपाटीची ती स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये सलग 4 मॅच मध्ये 4 मॅन ऑफ द मॅच चे मेडल त्यांनी फटकावले होते. असा खेळाडू आपण पाहतोय मनीष तारवी. जरूर प्रदीप उल्लेख केलास मनीषचा. मला आठवते जेव्हा यंगस्टर म्हणून मनीषने गोलंदाजी केली होती बेलकडीच्या मैदानावर आणि काय कमालीचा परफॉर्मन्स दिला होता. आणि मी तेव्हाच अंदाज लावला होता की हा खेळाडू नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक नामवंत खेळाडू होईल. आणि नक्कीच आपण पाहू शकतो ते एक चांगला क्रिकेटर मधून एक उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच खूप चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून नेहमीच होताना आपण बघितलंय. मात्र यावेळेस अतुल असा देखील बॉलबाला राहिलेला आहे. कामन परिसरामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट हे अतुलकडनं देखील केलं जातं आणि त्याने कमबॅक केलेला आहे. बघा षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव हाताळलेत. चेंडू टाकून झालेत 4. यावेळेस बघा पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. चेंडू सरळ नॉन स्टॉप रिझन मध्ये निघून जातोय.
चौकार येतोय आणि या चौकारांशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16 रन्स आपण पाहतोय. अतुल याच्यावरती हे आक्रमण केलेलं आहे. बघा अतुल एक जर कसलेला खेळाडू असला तरी मात्र त्याच्या समोर जो खेळाडू आहे ना तो भरपूर चांगलं क्रिकेट खेळतोय. त्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. अतुल जोरकस मारण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला गेलाय. एक धाव कंप्लीट. प्रणित त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय प्रणित दळवी चेंडूला फील्ड करतोय. संधी होती दुसरी धाव घेण्याची, मात्र एकच धाव मिळाली. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा लागल्या गेल्यात बिनबाद 17 धावा, 17 रन्स, 17 धावा धाफलकावरती. चला विजय संघाचे संघनायक, चला चित्रांचा ड्रॉईल. विजय संघाचे संघनायक फक्त संघनायक येते, लक्षात घ्या. चिंचोडी संघाचा करंबाला अजित घरात यांचं आगमन झालेलं आहे. स्वतः संघनायक आहेत आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्याने देखील दिलेला आहे. अष्टपैलू खेळ त्याच्या माध्यमातून आपण बघितला आहे अजित घरात. चला तुषार, हॅलो हॅलो, गुड नाईट टेक सिक्सर दे, क्या बेहतरीन स्लॉक सेफ्ट. आणि ज्याप्रमाणे आपण पाहतोय ना की मग भिवंडीचा वंडर बॉय हॅलो जयेश पाटीलची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला. मनीष तारवी, ही इज अ फायर, अफलातून क्रिकेट, अफलातून बॅटिंग. सध्या तरी आपण पाहताय अजून एक या वेळेला हवेत चेंडू आहे. फिल्डर अंदाजा लावतायत. अक्षय मात्र इथे झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ. परंतु आपण या वेळेला मात्र आपण पाहिले कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्याचं प्रत्यक्षात आपण उदाहरण पाहायला मिळतंय की 3 धावा मात्र आपण पाहिल्या पूर्ण केल्या जात आहेत. मनीष तारवीचा दिवस आहे आणि नक्कीच आपण पाहतोय की तो गाजवणार आहे हे त्याने दर्शवलं गेलंय. कारण की त्याच्या बॅट मध्ये मिडल ऑफ द बॅट खूप चांगले चेंडू होताना पाहायला मिळतात आणि चांगलं प्रॉपर क्रिकेटिंग शॉट हे आतापर्यंत त्याने खेळले सुद्धा आहेत. भावेशसाठी हा बॉल. योगेश गतीने मात्र चेंडूच्या हाताळणी केली होती. गतीचा महारथी बनण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला भावेश यांना सुद्धा इंटेन वापरावं लागेल. कारण की आपण आता नक्कीच इतका वेळ घेणार नाहीत, कारण की 3 ओव्हरचा मुकाबला आहे आणि 3 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये आपण जास्त बॉल घेऊ शकत नाही, कारण की आपल्या डगआउट मध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत. परंतु यावेळी त्यांना सुद्धा आक्रमक मोड मध्ये यावं लागेल. मनीषच्या सारखं चांगले क्रिकेट खेळावं लागेल त्यांना सुद्धा. यावेळी आपण पाहू शकतो पडल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होते यश त्यांच्या वरून, डॉट बॉल मात्र येतोय. आणि नक्कीच मित्र म्हणेन की मनीषने 3 धावा घेतल्या, परंतु थोडीशी स्ट्राईक पासून लांब राहिले, मात्र त्याचा फटका पाहायला मिळतोय हा. कारण की जर ते असते तर कदाचित मोठे फटके पाहायला मिळाले असते, परंतु तसं काही होताना पाहायला मिळत नाहीये. इथे पाहतोय आपण चेंडूला वळवलं घेतोय. 1 धाव मात्र आता फक्त मनीष म्हणतात की नाही, एकच गरज आहे. 27 धावा फलकावर कंप्लीट झाल्यात आणि चेंडू टाकून झाले या ओव्हर मध्ये 5. मनीषकडे लक्ष जरूर असेल की हा बॉल मात्र नक्कीच कशा पद्धतीने खेळतील. या वेळेला हवेत खेळलाय, परंतु नक्कीच एलिव्हेशन तितकं मिळालं नाहीये. ज्याप्रमाणे डगआउट मधून आवाज आला होता की नक्कीच घाई करायची नाहीये, परंतु मनीषने घाई केली आहे, मागात पडली, विकेट डाऊन झाली आहे. 2 षटकाचा खेळ फिनिश झालाय. टीमची टोटल आपण पाहिली आहे 27. 1 गड्याच्या मोबदल्यात न्यू बॅटर इन होत आहेत. हर्षल तारवी मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. 6 चेंडू मध्ये किती धावा मात्र इथून जोडल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये, भरपूर प्रश्न आहेत. उत्तर मिळेल मैदानाच्या मध्ये. कुठे जाऊ नका, पाहत राहा हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. घेऊ छोटासा ब्रेक.
तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करूया वही अपर मैदानाच्या दिशेने. हॅलो हॅलो चेक हॅलो. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 27 धावा. वैभव दलवी बघा काय इनसाइड आउटचा फटका खेळून संतोष काना त्या क्षेत्रामध्ये. वॉड कॅच, सुपर्ब, ब्रिलियंट, चांगला झेल पकडलाय. भावेश याची खेळी ही संपुष्टात आलेली आहे. बघा बॅक टू बॅक विकेट आलेले आहेत आणि जो धावसंख्या वेगाने पुढे सरसावली होती ती कुठेतरी थांबली गेली, लगाम लावली गेली धावसंख्येला. संतोष कानात्यानं आपण बघितलं आउटफील्ड मध्ये सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाट टीम साठी नेहमीच प्रथम कॅचेस पकडण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आणि त्यांच्याकडे आपण पाहिलं तर एक संधी आली आणि ते संधी कंप्लीट करत असताना विकेट डाऊन गेली. परंतु यावेळेला आपण पाहतोय की नक्कीच फिनिश आज चांगला करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु गोलंदाजी करणारे सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न करताय. वैभव आपल्या षटकातील दुसरा चेंडू रवींद्रसाठी खूप चांगला चेंडू. रवींद्र पण एक बिग हिटर आहे. मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि त्याला बिग हिटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय आणि बघतोय आपण की बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडूच्या खाली अतुल येतोय आणि झेल पकडतोय. रवींद्र हा बादून माघारी परतोय. बघा पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या. 27 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय वैभव दलवी आणि या सामन्याचं चित्र पूर्णतः बदलवलेलं आहे. प्रदीप माझ्या मनामध्ये आता एक हा प्रश्न निर्माण झालाय की जो हर्षल सारखा खेळाडू त्याला स्ट्राईक मिळेल की नाही मिळणार, कारण की त्याच्याकडे सुद्धा आपण पाहिलं तर चांगले शॉट चांगली बिग हिटिंग आहे, परंतु त्याला स्ट्राईक वर आणणं गरजेची बाब होती. मात्र ते करण्यामध्ये मात्र आपण पाहिलं तर फलंदाजी अपयशी पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहतोय की शेवटच्या दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट आली होती. त्यानंतर वैभव दलवीच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो विकेट आली. त्यानंतर डॉट चेंडू आला. त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आलेली आहे आणि आपण पाहतोय नव्याने फलंदाज चेतन माली हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. बघा आणखीन एक निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक हे डॉट चेंडू त्यांना दिसतात. विकेट डॉट बॉल, विकेट डॉट बॉल. पाहूया या चेंडूवरती काय घडेल. विकेट की डॉट बॉल की धावा. सध्या तरी आपण पाहतोय विकेट डॉट बॉल, विकेट डॉट बॉल हे धाव फलकावरती पाहायला मिळतंय. वैभव दलवी याचं खूप चांगलं कमबॅक ब्रेक थ्रू मिळून देतोय सातत्याने आपल्या संघाला. बॅटचं एज घेतोय. चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये. अजय कानात यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 100 हा चेंडू त्याने फील्ड केला. फक्त एक सिंगल धाव फलक 28 धावसंख्येवरती. अखेरीस आपण पाहतोय 5व्या चेंडूवरती एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या शेवटचा चेंडू बाकी आहे. या चेंडू नंतर आपण पाहतोय चिट्ट्यांचा ड्रॉ केला जाईल. यावेळेस पाहतो आपण शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. अजय कानात पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आलाय आणि खूप चांगला झेल पकडलाय. मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय थोडासा परफॉर्मन्स अजय कानाचा खालावला होता, मात्र या मॅच मध्ये त्याने स्वतःला सुधारलेला आहे आणि चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. आणि आपण पाहतोय वैभव दलवी याची कमालीचं हे षटक. फक्त 1 धाव त्याने खर्च केली. 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या. चला जाऊया टॉस बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत जयेश टोकले आणि त्यांच्या सोबत आहेत 2 संघनायक. चालू असलेल्या सामन्याचा एक प्रतिनिधी त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचा आहे. जरूर आपण पाहतोय की चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी सुद्धा या मॅच कडे राहू दे प्रदीप. इथे आपण पाहू शकतोय 2 कर्णधार आहेत. अजित या आणि चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी आपण लक्ष द्या. ते 3 ड्रॉ आहेत आणि त्या 3 ड्रॉ मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक टीमला मात्र बाय मिळेल. एक उचला, तुम्ही एक उचला. राहिलेली आहे ती नक्कीच बाय. तुम्ही आता ओपन करा. बायचा ड्रॉ माझ्या हातात आहे. मॅच कोणाच्या सोबत होईल. ऐमावली स्पोर्ट्स नागले विरुद्ध विजय संघ. मग म्हणजेच आपण पाहिली तर नशिबाची साथ प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा चिंचोडी टीमला. मात्र आपण पाहिलं तर मग आज
खुश झालेत आणि मग रणजित दादा पण खुश असतील आता. त्यांनी काहीतरी कमेंट केलं होतं आता आम्हाला. ते कमेंट मात्र होईल पूर्ण. सध्या तरी आपण जाऊया की मॅचकडे. थोडासा फनी मुवमेंट पाहायला मिळाला कारण की नशिबाची साथ आपण पाहिली आहे प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा टीमला मिळते. माऊली स्पोर्ट्स नागले टीम जे खेळताना पाहायला मिळेल आपल्याला या संघांमधून विजय होणारा संघाच्या सोबत. चिट्ट्यांचा ड्रॉ झालाय आणि नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल आई माऊली नागले आणि विजयी संघ. जो संघ जिंकेल तो संघ आई माऊली नागले या संघासमोर 2 हात करेल. चालू असलेला मॅच 28 धावा 29 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये फक्त 1 धाव 28 धावा आणि 29 धावांचं हे टार्गेट आपण पाहतोय इथं ठेवलेलं आहे. आताच आगमन झालेलं आहे कल्पेश अग्रिकट्टा चे ओनर कल्पेश धुमाल यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम बॅक. सगळ्यांचं स्वागत करूया. आपण 29 धावांचं लक्ष घेऊन उतरलेल्या मैदानाच्या आतमध्ये टीम पाहायला मिळते आहे सोनसरी स्पोर्ट्सचा तांबडमाल. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं आपण तर मग बॅटिंग चांगली करावी लागेल कारण की बॉलिंग सुद्धा तितकीच चांगली होणार आहे. मनीष तारवी एक इम्प्रेसिव्ह कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आणि ज्याप्रमाणे इम्प्रेस या खेळाडूने नक्कीच केला गेलाय. परंतु वैभवचं जे षटक मोमेंटम देणार पहिला चेंडू तेच तर्रार मात्र फिल्डिंग मध्ये एफर्ट चांगलं देणं गरजेची बाब असेल. चांगलं योगदान मात्र जरूर दिलं गेलंय. चेंडूला स्टॉप केलाय परंतु 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना इथून तर 2 धाव्याने टीमची मात्र सुरुवात होते. मोमेंटम देणारं वैभव दळवीचं षटक होतं आणि या षटकामध्ये किती धावा आल्या तर फक्त 1 धाव आली होती वैभव दळवीच्या षटकामध्ये. पण इथे मिसफील्ड झाले आणि इथे मिसफील्डचा प्रत्यय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बाबा स्पोर्ट्स टीमला मात्र इथून लढावं लागणार आहे कारण की 2 ओव्हर मध्ये तब्बल 27 धावा होत्या. परंतु त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त किती धाव तर 1च आली आहे आणि 3 विकेट गमावली तिथे. त्यामुळे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम पूर्णपणे या मॅच मध्ये आली आहे आणि सुरुवात मात्र आपण पाहतो किती मोठी झाली आहे. हवेत फटका इनटू द गॅप आहे. फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग झाली आहे परंतु 2 धावा मिळतील. निलेश परेड छोटा पॅकेट बडा धमाका करण्याचा प्रयत्न करतो. इम्प्रोवाइज क्रिकेट त्यांनी खेळलाय. टीमची टोटल 8 आहे. चेंडू फेकून झाले आहेत 3. ज्या प्रमाण आपण पाहिलं ना तर मग एक चांगला स्टार्टची गरज होती तो स्टार्ट मिळाला आहे आतापर्यंत आपण पाहतोय. तर इनफिल्डच्या वरून पाहिलं आपण डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत परंतु फिल्डरांचे प्रयत्न असफल. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावांचा फटका चौकार. चौकारानं आपण पाहिली टीमची टोटल 12च्या घरामध्ये पोहोचली आहे आणि एक चांगली स्टार्ट मिळाली आहे. गुड स्टार्ट.
यावेळेला पहिला फटका हवेत आहे. अक्षय आलेत परंतु यावेळेला जेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला होता. देवेश आलेत, चेंडूला उचलतात, फेकतात आणि तत्पूर्वी आपण बघितलं तर मग 3 धावा इथून जोडल्या जात आहेत. कुठेतरी आपण पाहू शकतोय की पहिल्या 2 षटकामध्ये जी ऊर्जा नक्कीच ज्याने प्राप्त केली होती, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं मोमेंटम थोडासा गमावला आणि मोमेंटम वर मात्र आपण पाहिलं तर नक्कीच काबू केला सोनसरी स्पोर्ट्स टीमनं आणि तो पकडून मात्र इथून खेळ सध्या तरी उत्तम दर्जाचा झालाय. कारण की टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर आतापर्यंत 15 धावा झाल्यात. एकही गडी न गमावता चेस करायच्या आहेत 29 धावा, म्हणजेच इथून आणखीन 14 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. आणि ज्या प्रकारचं क्रिकेट हे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालंय ना तर सोनसरी स्पोर्ट्स टीमचं वर्चस्व मात्र या मॅच मध्ये आहे. कारण की विकेटच असतील आता मात्र वाचवण्याचं कार्य करतील बाबा स्पोर्ट्स टीमला. हो, यावेळेला मात्र आपण पाहतोय क्लीन बॉल केलंय, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर एक उत्तम दर्जाचा होता. मनीषचा गती होती, त्या गतीने बीट केलं आणि पाहिला यावेळेला पहिला मोठा धक्का दिलाय आणि अतुलला मात्र परतावं लागेल. बिग विकेट मी येऊन दिली. 14 धावा इथून अजून हव्या असतील. येणारे चेंडू 12. भावेशच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की मनीष शेवटच्या बॉलवर मात्र विकेट मिळवून दिली आहे आणि ती विकेट मात्र कदाचित आपण पाहू शकतो की या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकते का. कारण की त्या विकेटनं आपण पाहिलं ना तर थोडंसं जे मोमेंटम आहे ना थोडंसं बदललं जाईल आणि मोमेंटम जर बदललं गेलं तर मग नवीन येणारा खेळाडू, नवीन फलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आपण बघितलं तर मग थोडं प्रेशर असतं की आपण पहिला चेंडू कशा पद्धतीने फेस करायचा. परंतु यावेळेस स्ट्राईक एंडकडे निलेश असतील, त्याने आतापर्यंत 2 चौकार लगावले, ते 1 तिहेरी 2 दुहेरी चांगला योगदान दिलं आहे. परंतु भावेश पाहूया दुसऱ्या षटकामध्ये टपेज आपण पाहिला तर तडम्यांचा खेळाडू चकलाय तिथे चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु पाठलागामध्ये आपण पाहिलं तर चेंडू मात्र जिंकतोय. ही शर्यत चेंडू पाहतोय आपण अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. एकोणीस धावा या चौकारांना आपण पाहिल्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 10 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. सोनसरी स्पोर्ट्स टांबलमाट टीमचा परफॉर्मन्स अगदी चांगला होताना पाहायला मिळत आहे. सरळ डाऊन द ग्राउंड शॉट आहे, फिल्डर आहे तिथे, परंतु झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळाली आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की झेल ड्रॉप झाले. नक्कीच कॅच पकडायला हवा होता, कारण की एका कॅचने अनेक वेळा मात्र अनेक चित्र बदलताना पाहायला मिळत आहे. कारण की आपण पाहू शकतोय की शेवटच्या मुमेंट पर्यंत आपण पाहिलं तर कधीच मात्र आपण पाहिलं तर हार मानायची नसते. कारण की अजून सुद्धा आठवतं की सोनसरी स्पोर्ट्स तामिळमाड टीम 18 चेंडू 11 धावा जिद्दीने लढला होता आणि नक्की तिथून जिंकला सुद्धा होता आणि थेट आपण पाहिला तर सुपर 4 मध्ये क्वालिफाईड झाला होता. ती जिद्द असायला हवी. या वेळेला मात्र आपण पाहू शकतोय बॉडीला स्पर्श करून चेंडू चाललाय गलीच्या दिशेने. 1 धाव मात्र मिळेल. तुमची टोटल आपण पाहिली 21च्या घरामध्ये पोहोचली. 8 धावा अजून हव्या असतील मॅच जिंकण्यासाठी. निलेश त्यांच्याकडून आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. बॅटच्या रडार मध्ये उंची जास्त आहे. मनीष आहे तिथे. मनीष साठी चांगला झेल मात्र जरूर पाहायला मिळतोय. वेळेला आपण पाहिले तर मग विकेट डाऊन होत असताना पाहायला मिळत आहे आणि महत्वपूर्ण दुसरा धक्का सोनसरी स्पोर्ट्स तांबलमाड टीमला मात्र हा लागतोय.
21 फलकावर पाहतोय आपण आणखीन 8 धावा हव्या आहेत. आठ चेंडू 8 धावा. डेफिनेटली आपण पाहिले की इथे डॉट चेंडूची गरज असेल. विकेट आणखीन मिळवावी लागतील. पहा जर ती कॅच पकडली असती तर कदाचित त्यात 2 धावा सुद्धा वाचल्या असत्या. परंतु भरपूर अशी काही गोष्टी असतात. इथून आपण पाहू शकतो की आणखीन लढाई केली जाऊ शकते. आणखी डॉट बॉल हवेत, विकेट हवेत. डॉट बॉल विकेट येत आहेत तर मात्र आपण पाहू शकतो इथून लढाई बरोबरीची केली जाऊ शकते. स्टेट ड्राईव्ह केला जातोय. फिल्डर आहे तिथे. 1 धाव मात्र मिळेल. 1च्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये. भरपूर वेळ आपण पाहू शकतो हे समीकरण आपल्याला नक्कीच येत असताना पाहायला मिळालंय. परंतु इथे आपण पाहिलं तर एक टीमची टोटल मध्ये भर पडली आहे. 22 धावा. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू मिडल ऑफ दी बॅट टक्कन उडवलाय. मिड विकेटला क्लिअर करणारा फटका. सिक्सर पाहायला मिळतोय आणि या सिक्सरने मात्र स्कोर हा लेवल मध्ये येतोय. आता पाहिलं आपण तर गरज असेल सामना जिंकण्यासाठी ती म्हणजे फक्त आणि फक्त 1 धावेची. एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. नितीन माली. मिस टायमिंग हवेत आहे परंतु झेल ड्रॉप झालाय आणि या झेल ड्रॉप मुळे आपण पाहू शकतो 1 धाव मात्र कंप्लीट आणि एका धावेने मात्र आपण पाहिलं तर विजय संपन्न केला या मॅच मध्ये. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीमनं सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीमचा परफॉर्मन्स अगदी चांगला राहिले आणि नक्कीच आपण पाहू शकतो मॅच जिंकली आहे. आता वळणार आहोत आपण पुढील मॅच कडे कारण की आता त्यांचा सामना होताना पाहायला मिळेल आपल्याला आई माऊली स्पोर्ट्स नागले या संघाच्या बरोबरीने. कारण की सकाळचं सत्र आपण पाहिलं आई माऊली स्पोर्ट्स नागले टीमच्या नावावर राहिलं आणि आता संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं तर सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीमच्या नावावर राहिलंय. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया तर मॅन ऑफ द मॅच चा दावेदार आहे